लोकांना पण अति उत्साह आहे की आम्ही आता त्यांच्या दारापर्यंत आमची रॅली घेऊन कधी येतोय. कालच आपली रॅली होती काल पण, आणि त्या रॅलीमध्ये आपल्या कार्यकर्त्याला मारा. रॅली प्रचार आणि लोकांचं प्रेम आमच्यावर ते बघून त्यांच्या पायाखालची वाळू सटकली. म्हणतायत की भारतीय जनता पार्टी प्रभागामध्ये गुंडशाही करते. लाडकी बहीण योजना आहे, विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीने प्रतिसाद दिला. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. लाडक्या बहिणींचा तो मान सन्मान आहे. संस्कृत आणि घटना प्रभागात घडली, ती लोकांना सुद्धा आवडलेली घटना नाही आणि त्याचा मतांमध्ये सुद्धा परिणाम होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीला सध्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आलेला आहे. अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे. आपण प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पार्टीची रॅली या ठिकाणी चालू आहे. आपल्यासोबत अदिती अजित कव्हेकर ताई आहेत, आपण त्यांना बोलवतो. ताई, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, आज आपण रॅली काढताय? म्हणजे प्रतिसाद तर चांगलाच आहे आम्हाला लोकांचा, आणि आम्ही परत आमचा 3रा-4था राऊंड असेल साधारण. अगदी जल्लोषात आम्हाला रॅली करायची संधी मिळाली आणि लोकांना पण अति उत्साह आहे की आम्ही आता त्यांच्या दारापर्यंत आमची रॅली घेऊन कधी येतोय. हा प्रतिसाद चांगला आहे लोकांचा. कालच आपली रॅली होती काल पण, आणि त्या रॅलीमध्ये आपल्या कार्यकर्त्याला मारा झाली. काय जे अपोजिशन वाले त्यांच्या खरं तर आमचा सगळा हा जो रॅली प्रचार आणि लोकांचं प्रेम आमच्यावरचं हे बघून त्यांच्या पायाखालची वाळू सटकली म्हणावं लागेल. त्याच्यामुळे ते असे काहीतरी कृत्य करून आमच्या रॅलीमध्ये किंवा आमच्या प्रचारामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतायत की भारतीय जनता पार्टी प्रभागामध्ये गुंडशाही करते. गुंडशाही आम्ही नाही करत आहे, ते करतायत. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये जे आम्ही जे उमेदवार आहेत आणि आमचे इथले जे पदाधिकारी आहेत, संजय गिरी काका किंवा आमचे कार्यकर्ते आहेत शेटे काका, त्यांना मारहाण करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं आणि रात्रीतून गायब करतो म्हणणं, ह्याला मला वाटतं धमक्या म्हणजे गुंडगिरी म्हणतात. हे असा आरोप करतायत की त्या बॅग मध्ये 5 लाख रुपये होते असं. मग त्यांच्याकडे प्रूफ असायला हवा. आणि आम्ही म्हणजे मला वाटते ही जनता काही पैशात विकत घेण्यासारखी नाहीये. जनतेला माहितीये कोण काम करतंय, कोण धर्तीवरती आहे आणि कोण म्हणतात ना ते पोटाचा आणि छताचा विचार करतो, त्याच्या मागे जनता आहे. काही विकासाचे कुठले मुद्दे आपण घेऊन जनतेपर्यंत आतापर्यंत 4 आपले राऊंड झाले, काय सांगताय आपण? फार तर नाली रस्ता, ज्यांना घर नाही, मला असं वाटतं की माझ्या प्रभागामध्ये एकही असा व्यक्ती नसावा की ज्याच्याकडे घर नाही, असं कोणी नसेल. त्यांच्यापर्यंत मला ते सगळ्या सुविधा पोहोचवायच्या, सगळ्या गोष्टीच्या ज्या काही गोष्टीच्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि लाडकी बहीण योजना आहे, विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीने प्रतिसाद दिला. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. अगदीच, कारण लाडक्या बहिणींचा तो मान सन्मान आहे आणि तो भारतीय जनता पार्टी त्यांना देते. माननीय देवेंद्र भाऊ, एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. काय सांगाल, सध्या प्रभागाची काय परिस्थिती? प्रभागाचा कल हा भाजपच्या दिशेने आहे. कारण की भैयांनी जे 5 वर्षात कामं केलेली आहेत आणि प्रशासक असताना सुद्धा त्यांनी जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी म्हणजे प्रत्येक सुखादुखात असेल किंवा अजून प्रत्येक कार्यक्रमात, उत्सव, सगळ्या गोष्टींमध्ये भैयांनी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. आणि त्यामुळे जनता फक्त आपण आमच्या पाठीमाग आहे. आणि कालच्या घटनेमुळं आम्हाला पण दुःख झालेलं आहे आणि लोकांना पण कळलेलं आहे की बाबा कोणाला मतदान करायचं आणि काय. कालची घटना घडली, खरं तर विकासाचे मुद्दे सोडून हे दुसरेच प्रकार घडतायत. तेच काल पण आम्ही तेच बोललो की ह्या प्रभागाला सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित लोकांचा पार्श्वभूमीचा हा भाग आहे. त्याच्यामध्ये बरेचसे असे नामांकित डॉक्टर आहेत, बातांबरे साहेब आहेत, मजली काका आहेत, तर मग धार्मिक गोष्टीमध्ये गाडीकर महाराज आहेत, आष्टेकर महाराज आहेत. म्हणजे सर्व धर्म समभाव आणि सगळ्या गोष्टीचा सलोखा जपणारा हा भाग आहे. तर ह्या भागात ह्या गोष्टी होणं म्हणजे थोडंसं शोकांतिक आहे. प्रभागात कुठल्या अडचणी आपल्याला दिसून आल्या आपण फिरत असताना? कारण विकास हा 100% होत नसतो, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रभागात सध्या कुठल्या अडचणी? तसं पाहायला गेलं तर प्रभागात जे ड्रेनेज लाईनचं काम चाललेलं आहे, तर त्यामुळे रस्ते खणलेले आहेत. आणि तसं तो विकासच आहे खरं पाहायला गेलं तर. कारण की ड्रेनेज लाईनमुळं रोगराई कमी होणार आहे, मच्छर ही प्रजात संपून जाणार आहे. आणि रस्ते तर आता ते होणारच आहेत. अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे, जनतेला काय आव्हान करतात? जनता सुज्ञ आहे आणि महिलांनी सुद्धा काल
आम्ही बैठकांमध्ये पाहिलं त्यांना ह्या गोष्टी पटलेल्या नाही आहेत. त्यांना उच्च शिक्षित उमेदवार मान्य आहेत. पलीकडे समाजसेवा करणाऱ्या जेवलेताई आहेत. माझं पण इंजिनिअरिंग झालेलं आहे, बहिणीचं LLB झालेलं आहे. त्या स्वतः वकील आहेत, कायद्यावर त्यांची पकड आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे. आपण पाहिले की हे प्रभाग क्रमांक 18चे उमेदवार होते. त्यांनी सांगितलेलं आहे की काल जी घटना प्रभागात घडली ती लोकांना सुद्धा आवडलेली घटना नाही आणि त्याचा मतामध्ये सुद्धा परिणाम होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला ते लोकांचा प्रतिसाद त्यांना वाढत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.